प्रकाशाला 12 बॉल आणि 13 धावेची गरज आहे. कल्पेश स्ट्रायकिंग एंडला. प्रकाश आलाय चौथ्या ओव्हरमध्ये चौथा स्पेल टाकण्यासाठी. प्रकाशची मागणी मैदानात विश्वास दाखवला जातोय कॅप्टन कडनं. 12 बॉल आणि बनवायचे आता विजयासाठी टीम दामोती संघाला 13 धावा 13 रन्स. पहिलाच फटकाला जवाब आहे आणि मी म्हटलं होतं कल्पेश सारख्या फलंदाजांना तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीये आणि इथे धमाका दाखवला जातो. बिग हिट षटकार. आता मात्र समीकरण सोपवत असताना या फटक्यामध्ये रिव्हर्स अटॅक केलाय दुधारी तलवार आणि आणखीन एक फटका. रन स्मृती 4 4 4 चौकार. वेगळी ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. अगदी वेगळी संकल्पना घेऊन आले तर लिटिल स्टार धारोळ यांच्या माध्यमातून एक आमदार चषक तुम्हाला पाहायला मिळतो आणि खरं तर अंबरनाथ तालुक्यामध्ये प्रथमतःच ही स्पर्धा मानाची आणि सन्मानाची तुम्हाला पाहायला मिळते. पाठीमागच्या सामन्यामध्ये पण मॅन ऑफ द मॅच ज्याने बॅटिंग करत असताना 26 धावाच्या बॅट मधून आल्या आणि गोलंदाजी करत असताना तब्बल 1 विकेट त्याच्या नावावरती मिळवली. तो ठरला मॅन ऑफ द मॅच मिस्टर परफेक्ट परेश आपण यायचं. मिस्टर 360 चा खेळाडू खरं तर ज्याने भरपूर चांगली बॅटिंग केली आहे. चला या ठिकाणी आपण पुन्हा एकदा मॅचला करूया सुरुवात. ब्रदर स्पोर्ट लाईव्ह यांच्या माध्यमातून संपूर्ण घर बसल्या देखील ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करू शकता. अशी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आमदार चषक 2024 हे भव्य दिव्य क्रीडांगणावरती एक वेगळी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. खर तर धारोळकरांची मानाची आणि सन्मानाची स्पर्धा पाहायला मिळते. आज आपण ही स्पर्धा पाहिली तर या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधून ब्रदर स्पोर्ट लाईव्ह ही वाहिनी तुम्ही पाहता. क्लॅरिटी हीच त्यांची ओळख आहे. आम्ही नेहमीच विकी पारदींचं कौतुक करेन मी आदराने. जेव्हा जेव्हा मी स्टेटस त्यांचे व्हॉट्सअपला ऑन करतो ना तेव्हा त्यांची एकच त्यांनी ओळख बनवली आहे
ते म्हणजे ब्रदर स्पोर्ट लाईव्ह, आणि त्यांचं मी मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत करेल. आणि आज आमच्या सोबत जोडले गेले तर मिलिंद शेंडे, अगदी त्यांच्या सोनेरी अक्षराने स्कोरबोर्ड सजवलं जातं आणि त्यानंतर प्रत्येक चेंडूवरती अपडेट देणारे अत्यंत आमचे जवळचे मित्र माइंड टॅलेंटेड स्कोरर आणि त्याचबरोबर ऑफिशियल अपडेटर विकी पारदी तुम्हाला पाहायला मिळतील. आणि आमच्या कामारामान छोटा पाकेट बडा धमाका, एक डासिंग रुबाबदार व्यक्तिमत्व देबा आभाटेल आपण पाहतोय. पुन्हा एकदा करतोय मॅचला सुरुवात. मॅच क्रमांक 3, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉल फुल टॉस आहे, कव्हर पॉइंटच्या वरना फटका सजवला आणि 2 टपावरती सीमा पार 4 चौकार. तुम्हाला पाहायला मिळतंय आज पळसझरी टीम कुठेतरी मी म्हणेन चांगली कामगिरी करावी लागेल, कारण जेव्हा समोरचा संघ बलाढ्य असतो ना त्या संघाच्या समोर एक चांगली कामगिरी नेहमीच करावी लागते आणि तोच कामगिरी तुम्हाला विजयाच्या दिशेने नेहमीच घेऊन जात असते. आणि या मॅचमध्ये आपण पाहिलं तर तब्बल 2 चेंडूवरती 2 चौकार आल्यानंतर लगेच कमबॅक पहा. गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील बबलूचा. खरं तर पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करायची असेल ना विकी भाऊ तर मात्र प्रत्येक गोष्ट ही जाणून घ्यावी लागते. आणि भालचंद्र आणि इथून प्रकाश या फलंदाजाला थांबवायचं असेल तर मग इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथं मी म्हणेन पळसझरी या चुक्या करतो आणि या चुकीचं रूपांतर आपण पाहतोय. नागेवाडी टीमला मिळणारा नशिबाचा चौकार, फलंदाज भालचंद्रच्या बॅट मधून आणखीन एक 4 चौकार. इथे मी म्हणेन 12 धावा दफलकावरती ज्या पद्धतीने बालचंद्र बॅटिंग करतोय ना इथे बालचंद्रला थांबवणं खूप गरजेचं असेल, कारण 2 खेळाडू असे नागेवाडी टीमचे दोन्ही खेळाडू ड्रीम कार्ड आहेत आणि या ड्रीम कार्डला तुम्हाला जर इथून लवकरात लवकर बाद करायचे असेल तर मग सुकटपावरती गोलंदाजी करावी लागेल. आणि या ठिकाणी भालचंद्र थांबायला नाव घेत नाही, त्याच्या बॅट मधून केलाय चौकार. या ओव्हरमध्ये 4 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत. फलंदाज भालचंद्रला आपण पाहतोय. 16 धावा दफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू शिल्लक, शेवटचा चेंडू कशा पद्धतीने टाकेल गोलंदाज बबलूला आपण पाहतोय. थोडंसं महागडं षटक घ्या आणि महागडं षटक म्हणावंच लागेल, कारण नागेवाडी टीम म्हटली तर एक मोठा संघ आणि नेहमीच हाय पोलमध्ये खेळणारा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रत्येक तालुक्यात जाऊन त्यांनी आपल्या नावाचा वाजा नेहमीच त्याने केलाय आणि आज गावासाठी खेळत असताना बालचंद्र फुल टॉस बॉल आहे. यावेळेस फटका फसलाय, मिड ऑनला क्षेत्ररक्षक टीपला जाईल 1 मोर विकेट डाऊन. नागेवाडी टीमला लागणारा पहिला धक्का 440 वटका. बालचंद्र बॅक टू द पवेलियन. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं दूध का दूध पाणी का पाणी, क्लॅरिटी विथ द क्वालिटी ही तुम्हाला पाहायला मिळते ब्रदर स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून. प्रत्येक चेंडूवरती शेवटच्या क्षणापर्यंत अगदी चेंडूची चाचपणी केली जाते आणि तिथून आपल्याला क्लॅरिटी पाहायला मिळते. जो बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये झालाय दाखल. पहिल्या ओव्हरमध्ये विकी पारदी जरूर मार पडला, परंतु बालचंद्रची विकेट ही महत्वाची होती आणि ती विकेट महत्वाची बाहेर आली आहे डगआउटच्या वाटेवरती.
नो बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये झालाय दाखल. आपण पाहतो वन डाऊनचा खेळाडू कॅन्डिडेट नंबर 3 चंद्रकांत थोराड यांना आपण पाहतोय. सन्माननीय पंकज शेंडे यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यावं. आणि या ठिकाणी आपण पाहतो पहिल्या ओव्हर मध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना नागेवाडी संघ जाऊन पोहोचलाय. एक बाद 16 धावा फलकावरती. दुसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती कैलास पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये कैलासला आणलाय. आणि अजूनही नागेवाडी टीमचा मिस्टर परफेक्ट मॅन म्हणून ज्याला ओळखलं जातं अगदी कडे स्ट्रोक खेळणारा हा फलंदाज प्रकाश तुम्हाला पाहायला मिळतोय. नागेवाडी टीमचे दोन नक्कीच चांगले फलंदाज आहेत परंतु एक फलंदाज सध्या तरी बाद झालाय आणि जो दबाव होता तो आता दबाव थोडासा कमी झालाय. हा चेंडू आपण पाहिला. चेंडू पडल्यानंतर बघा तुम्ही इथं नेहमीच क्रिकेटमध्ये म्हटलं जातं चांगल्या चेंडूवरती सन्मान आणि खराब चेंडूवरती समाचार घेत असताना तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतात. प्रकाश एक चांगला खेळाडूने त्याच्या बॅटमधून अद्यापही एक जबालिया. पाठीमागच्या ओव्हरचा विचार केला ना तर 6 चेंडू ज्याने फेस केले. आपण बालचंद्रला पाहिलं त्याच्या बॅटमधून 4 चौकार जरूर आलेत परंतु जी धावसंख्या मेंटेन ठेवायची होती ती धावसंख्या या ठिकाणी मेंटेन करत असताना नागेवाडी या संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. आपण पाठीमागच्या वर्षाचा विचार केला जो काही काळ गेला त्या काळामध्ये देखील नागेवाडी टीमचा दबदबा नेहमीच राहिला. ज्या स्पर्धेमध्ये जेव्हा खेळत असतात ना तेव्हा त्या स्पर्धेतून एखादी ट्रॉफी ही त्यांच्या नावावरती असते परंतु आज पळसदरी संघ त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. एका गड्याच्या मोबदल्या धावसंख्या जाऊन पोहोचली 17 धावा फलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना गोलंदाज कैलासला आपण पाहतोय पहिला चेंडू जणू काही प्रकाशनं फेस केलाय त्याच्या बॅटमधून एकच धाव आली. आता लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती तुम्हाला पाहायला मिळतील चंद्रकांत थोराड. बॅटच्या स्लॉट मध्ये कव्हर पॉइंटच्या वरनं उडवलाय. एक धाव जरूर कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करतील का परंतु सरळ नाकार दिलाय चंद्रकांतनं. आणि एका जबालीने एका धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. अद्याप 18 धावा फलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये असं वाटलं होतं की नागेवाडी टीमची गाडी कुठेतरी एक्सप्रेसच्या रुळावरती चालती परंतु तीच आता गाडी मी म्हणेन कशेळच्या बाजारात जाऊन अडकली. 2 धावा या ठिकाणी या ओव्हरमध्ये कंप्लीट करत असताना यावेळेस कोलटपाचा बॉल इथे एक धाव आली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करतील का परंतु सरळ नाकार देत असताना चांगली फील्ड तुम्हाला पाहायला मिळते. त्याचं एकमेव कारण आहे प्रकाश भाऊ या ठिकाणी आपण विकी भाऊ ज्याचं एकमेव कारण आहे की चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आणि चांगल्या टप्पावरती गोलंदाजी करत असताना गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील कैलास. चांगली अद्याप गोलंदाजी केली. 3 चेंडूमध्ये 3च धावा खर्च केल्यात. क्रिकेटमध्ये अशक्य गोष्ट ती शक्य देखील करता येते परंतु तुमच्याकडे तितकी क्षमता आणि धमक हवी. यावेळेस बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू मिड विकेटला क्षेत्ररक्षक बॉल खाली जज करतील. टीपला जाईल. 1 मोर विकेट डाउन. बड़ी मछली जाल में फंस गई. फलंदाज बाद. बैक टू द पवेलियन. थँक्यू. इथे षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती असताना गोलंदाज आपण पाहतोय कैलास कमालीची गोलंदाजी केली. तब्बल 4 चेंडूंमध्ये 3 धावा. एक महत्वाचा गडी देखील बाद केलाय परंतु नो बॅट्समन कॅन्डिडेट नंबर 4 वरती धनेशला आपण पाहतोय. अगदी या ओव्हरचे अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी अद्याप राहिली कैलास गोलंदाजाची. गोल्डन स्पॉटचा चेंडू फाईन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता परंतु सरून इष्टांवरून जाणारा हा चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगता करत असताना आता बराच काळ का होईना परंतु निर्धाव चेंडू आलाय आणि अशीच गोलंदाजी शेवटच्या क्षणापर्यंत जरी केली तर नागेवाडी टीमला कुठेतरी मी म्हणेन 40 ते 45 धावांपर्यंत रोखण्याचा मानस असेल पळसदरी टीमचा. बॅटच्या स्लॉट मध्ये मिस टायमिंग स्ट्रोक झाला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक टीपला जाईल. आणखीन एक 440 वॉट का लागणारा धक्का टीम नागेवाडी संघाला आणि इथून फलंदाज बाद होईल ज्यांच्यावरती पूर्णपणे अपेक्षा होता आणि तोच फलंदाज डगआउटच्या रस्त्यावरती. फलंदाज प्रकाश बॅक टू द पवेलियन. सॉरी धनेश बॅक टू द पवेलियन.
थँक्यू. इथे पाठोपाठ 3 फलंदाज बाद झालेत. आता नागेवाडी टीम कुठेतरी अडचणीत जाऊन सापडली या, कारण अजूनही मैदानाच्या आतमध्ये प्रकाश सारखा फलंदाज आहे ज्याने शहापूर विभागामध्ये चांगली बॅटिंग केली होती आणि तोच सध्या फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तंबू टोकून बसलाय. इथून पाहिलं तर षटक क्रमांक दुसरं देखील संपन्न झाला. 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपन्न होत असताना तुम्हाला पाहायला मिळतं. प्रथमतः बॅटिंग करत असताना नागेवाडी हा संघ कष्ट इतक्या शांततेने करावं ना की हे सुद्धा धिंगाणा घालेल. आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय पळसर या संघ सध्या कर्जत विभागातून 20 ते 25 किलोमीटर का अंतर कापून आल्यात त्याचं प्रत्यक्षात उदाहरण देत असताना नागेवाडी या संघ, दोन्ही संघ लांबूनचे आहेत परंतु दोन्ही संघ चांगले खेळ करत असताना तुम्हाला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला, अगदी प्रॉपर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं आणि तिथून एक जाब आली. एका दाबेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली. 20 धाबा धावफलकावरती. सुरुवातीला एका ओव्हरमध्ये 1 गड्याच्या मोबदल्यात 16 धावा होत्या. असं वाटलं होतं की दुसऱ्या षटकामध्ये 32 ते 40 धावा 32 ते 35 धावा होऊ शकतात, परंतु गोलंदाज कैलासने ते करून दाखवलंय. आणि मैदानाच्या आतमध्ये जेव्हा आपण इंटर होतो ना तेव्हा तुमच्याकडे काय ते सिद्ध करायला वेळ लागत असतो. यावेळेस पुन्हा एकदा मुबातो हलक्याने खेळण्याचा प्रयत्न केलाय. कव्हरमध्ये चेंडू ढकललाय. डीप मधून क्षेत्ररक्षक येथील एकच धाव आली आणि एका धावेच्या मदतीने सरळ प्रकाशनं नाकार दिलाय. त्यांना माहिती आहे इथं रिस्की धाव नको आहे आणि या ठिकाणी एकच धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 21 लॉस ऑफ 3 विकेट 21 धावा धावफलकावरती. थोडंसं नागेवाडी टीमला शांत ठेवलंय, कारण एकमेव त्याचं कारण आहे पळसदरी टीम कुठेतरी मी म्हणेन कालच्या इंस्टाग्रामला त्यांचा मी जेव्हा त्यांचे फोटो बघितले ना तेव्हा पेन या स्टेडियम मध्ये कुठेतरी टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचलाय पळसदरी या संघ. यावेळेस आपण पुन्हा एकदा पाहतोय मिस्टर आमिंग स्ट्रोक झालाय. झेल महत्वाची आहे आणि स्वतः झेल मी टिपणार हीच कमिटमेंट होती गोलंदाज नागेची आणि टिपला जाईल झेल. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. धावा दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा आणि या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना नागेश अगदी 3 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च करतोय. चांगली गोलंदाजी राहिली या गोलंदाज नागेशची. पळसदरी टीम म्हटली तर ठाणे रायगड या ग्रुपवरती जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावरती थोडीशी चर्चा होती, परंतु काही कारणास्तव थोडंसं लेट आल्यामुळे पळसदरी संघाला तिसरा सामना खेळावा लागलाय. आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय खरं तर नागेवाडी टीम ही थोडीशी संकटात सापडली. यावेळेस आपण पाहतो हेलिकॉप्टर उडवला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक अगदी सहज रीतीने झेल टिपायचं होतं परंतु झेल झालाय ड्रॉप आणि मिळतील त्या 1 धाव आणि एकाच धावेच्या मदतीनं धावसंख्या हळूवारपणे सरकत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. स्कोर ऑन द बोर्ड तुम्हाला पाहायला मिळतील 22 धावा धावफलकावरती. पंच सिंगल धाव आहे ना, इथून 22 धावा धावफलकावरती. स्ट्राइक एंड वरती तुम्हाला पाहायला मिळतील गणेश. यावेळेस आपण पुन्हा एकदा पाहतो लांबून खेळलाय. इथे फटका पुन्हा एकदा बसलाय. कव्हर पॉइंटच्या मधून इथून सहज रीतीने झेल टिपायचा होता प्रयत्न केले होते क्षेत्ररक्षणानं, परंतु या ठिकाणी दोन्ही बॅट्समनची कॉलिंग नाहीये आणि कदाचित तिथे बॅकअप नसतं तर चित्र वेगळं काहीतरी पाहायला मिळालं असतं. परंतु या ठिकाणी 2 धावा गुड रनिंग 3 धावा गुड रनिंग बिटवीन द विकेट. अशा धावा नागेवाडी टीमला गरज आहे. त्यांना माहिती आहे पळसदरी टीमच्या विरोधात खेळायचं असेल तर मग 5 ओव्हर मध्ये मिनिमम 45 ते 50 धावा एक फायटिंग स्कोर उभारावा लागेल. आणि सध्या आपण पाहतोय 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आणि मध्यांतर काळामध्ये जेव्हा ड्रिंक टॉली होईल तेव्हा जोगरेवाडी टीमचा कॅप्टन आणि ओमसाई खडकी टीमचा कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच जॉईन व्हायचा टॉस साठी. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती यावेळेस आपण पुन्हा एकदा पाहतो बॅटची लिडिंग एज आणि इथे आपण पाहिले एसटी रक्षकांना कुठल्याही प्रकारची चूक न करता टीपला जाईल 1 मोर विकेट डाऊन. लागणारा 5वा धक्का नागेवाडी टीमला, फलंदाज बाद.
आणखीन एक स्पर्धा तुमच्या भेटीला येते या. ती देखील एक स्पर्धा मानाची आणि सन्मानाची पाहायला मिळेल. आमदार चषक 2025 16 जानेवारी ते 19 जानेवारी या 4 दिवसाच्या फॉर्मॅट मध्ये श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ काराव आयोजित आमदार चषक 2025 वर्ष पहिले आणि पहिल्या वर्षामध्ये अगदी दमदार नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्या नियोजनामध्ये म्हटलं तर प्रथमतः पारितोषिक असेल 40,000 रुपये, द्वितीय पारितोषिक असेल 20,000 रुपये. इथे 3 षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा फलकावरती मी चर्चा करत होतो. आमदार चषक 2025 काराव या क्रमांकावरती एक स्पर्धा वेगळी तुम्हाला पाहायला मिळेल. प्रथमतः पारितोषिक असेल 40,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी. द्वितीय क्रमांक पारितोषिक असेल 20,000 रुपये व एक समसमती ट्रॉफी. त्यानंतर तृतीय पारितोषिक असेल 10,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी. आणि चतुर्थ पारितोषिक असेल 10,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी. या स्पर्धेसाठी कोणाला भाग घ्यायचा असेल तर अत्यंत तुमच्या जवळचे मित्र विजय डोके, त्यानंतर प्रकाश निरगुडा, मनोज कांबडी आणि सागर कांबडी अशा 4 जणांशी तुम्ही संपर्क करू शकतात. ती देखील एक स्पर्धा अगदी वेगळ्या जोशाने वेगळ्या रंगतदार स्थितीमध्ये ती देखील स्पर्धा पाहायला मिळेल. याच्यात मात्र शंका नाही आहे. प्रवेश फी तुम्हाला निश्चित करावी लागेल. 4,600 रुपये तिथे प्रवेश फी निश्चित करावे लागेल आणि तरच त्या स्पर्धेमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता. पुन्हा एकदा जाऊ आपण पुन्हा एकदा क्रिकेट मैदानाकडे. ना बॅक टू द क्रिकेट. इथे 3 षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली आहे. अद्याप प्रथमतः बॅटिंग करत असताना नागेवाडी टीम 25 धावा फलकावरती. थोडंसं लांब ठेवलं बॅट पासून तो, परंतु त्या ठिकाणी कव्हर पॉईंट मधून फटका बरोबर चांगला पाहायला मिळाला. थोडी तिकडे मिस फिल्डिंग पाहायला मिळते आणि पाहता इकडे नशिबाचा मी म्हणेन चौकार आलाय. पंचाने इकडे आमच्याकडे इशारा करत असताना चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. असं वाटलं होतं की 2 धावा तिकडे मिळते, परंतु थोडीशी मिस फिल्डिंग झाल्या कारणानं इथे 4 धावा मिळतील. आणि या 4च्या मदतीनं संघाची धावसंख्या धावून पोहोचली आहे 29 धावा फलकावरती. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती असताना गोलंदाज दिनेशला आपण पाहतोय. अद्याप विचार केला तर विकी भाऊ 4 गोलंदाज या ठिकाणी फ्रेश वापरले गेलेत. म्हणजे एक चांगली रणनीती आहे. हा चेंडू पडल्यानंतर लेग स्टंप सोडून जाणारा बॉल अगदी मी म्हणेन वाईटच्या स्वरूपात एकदा बॅट केली जाईल. एका धाबेच्या मदतीनं 30 धावा फलकावरती. स्कोर ऑन द बोर्ड. या ठिकाणी पण पाहिलं तर नागेवाडी टीम कुठेतरी मी म्हणेन संकटात सापडत असताना पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने भालचंद्र बाद झाला ना, तिथून एकही खेळाडून डाव सावरलेला दिसत नाही. प्रकाशवरती पूर्णपणे अपेक्षा होता, त्याच्यावरती आशा देखील होता की प्रकाश जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत धावा तो बनवू शकतो, इतकी ताकद प्रकाशमध्ये होती. परंतु प्रकाशला देखील स्वस्तात बाद व्हावं लागलं. यावेळेस आपण पुन्हा एकदा पाहतो फुल टॉस लेनचा चेंडू कव्हर पॉईंट मधून चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. अलंग द कार्पेट न शतक आलेत 2 धाब्या ठिकाणी कंप्लीट करत असताना आता या ठिकाणी मोठ्या फटक्यांची अपेक्षा तर नाही आहे, परंतु सिंगल आणि डबल न धाबा देखील आल्या तरी देखील धाबा इकडे 40 ते 45 50 पर्यंत पोहोचू शकतात. इतकी नागेवाडी टीमकडे गेम प्लॅनिंग आहे. अगदी आपण पाहिलं खेळाडू कक्षामधनं अगदी त्यांना ट्रेन केलं जातं तिकडनं. आपण पाहिलं तर 32 धावा फलकावरती. पुढे खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा कव्हर मध्ये. अगदी मी म्हणून मोठा फटका येत नाहीये, परंतु या ठिकाणी क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आणि इकडनं फलंदाज होईल बाद. धावचीच्या स्वरूपात लागणारा 6 धक्का नागेवाडी टीमला फलंदाज बाद. आज पळसदरी टीमनं दमखम दाखवलाय नागेवाडी टीमच्या विरोधात. 33 धावा फलकावरती. 6 गडी गारद केलेत. प्रथमतः बॅटिंग करत असताना नागेवाडी टीम. 9 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये झालाय दाखल. चंद्रकांत ऑन स्ट्रायकर आहेत. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती. बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू येत नाहीये. मिस्ट्रामिक स्ट्रोक झालाय. गोलंदाज या ठिकाणी
कदाचित स्वतःची झेल होती, स्वतःला टिपायची होती, एक कमिटमेंट नव्हतं गोलंदाज दिनेश कड्या. परंतु या ठिकाणी रूपांतर आपण पाहिलं तर 2 धावा. अगदी झेल कदाचित टिपली असती तर चित्र वेगळं थोडंसं पाहायला मिळालं असतं. नवीन बॅट्समनाला असं थोडीशी प्रेशर दबाव देखील निर्माण झाला असता आणि कदाचित इकडे 7 विकेट देखील गमावून बसला असता. परंतु या ठिकाणी झेल टिपता आले नाही. हा चेंडू आपण पाहिला ऑफस्टिकच्या खूपच बाहेर. चेंडू पडल्यानंतर वळून घेणारा बॉल होता. काल आपण पाहिला व्हाईस ऑफ बदलापूर खरबाई अत्यंत आमचे जवळचे मित्र प्रसादजी सबारे सरांचा आपण आवाज ऐकला, त्यांचंही मी मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करेल. आणि त्याचबरोबर आज आपण पाहतो या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये व्हाईस ऑफ काराव अत्यंत आमचे जवळचे मित्र विजय डोके सरांचा आपण आवाज पुन्हा एकदा या मॅच नंतर ऐकणार आहोत, याच्यात मात्र शंका नाही आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ऑफस्टिकच्या खूपच बाहेर आणि वारंवार चेंडू या ठिकाणी वाईट टाकले जात आहेत. त्याचं एकमेव कारण आहे की अगदी त्यांना कमी धावा थांबवायच्या आहेत आणि त्या करता इथून ऑफस्टिक वरती चेंडू फेकले जातात. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर स्विंग पहा तुम्ही आणि इथून स्विंग यानं मिस डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज दिनेशला आपण पाहतोय ज्याने 2 चेंडूवरती दिशा भरकडला होता, पण दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केलाय. आणि त्याचबरोबर जितेंद्र शेंडे कुठं असाल तर आपण व्यासपीठावरचे संपर्क साधावा, तुमची वाट पाहतात किशोर शेंडे. यावेळेस आपण पुन्हा एकदा पाहतो बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू येत नाही आणि पण आम्हाला दर्शवतील हा चेंडू देखील डॉट. आणि पाहता पाहता इथून 4थं षटक झालंय कंप्लीट आणि या 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती प्रथमतः बॅटिंग करत असताना जाऊन पोहोचली. अद्याप 24 चेंडू मागे 37 धावा, 6 विकेट गायब केल्यात. तुम्ही साथ दिली आम्हाला तर आम्ही दिवसभर देखील थांबू शकतो, फक्त तुमची साथ हवी. शेवटचं षटक यावेळेस आपण पाहतोय अगदी वेगळ्या अनोख्या स्टाईलने गोलंदाजी केली जाते. चेंडूची आपण पाहिली तर चेंडू पडल्यानंतर स्विंग पहा तुम्ही, अगदी पडल्यानंतर स्विंग झालाय चेंडू आणि सरळ यष्टीरक्षक वसंत ओला यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. डॉट बॉल. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. वेगवान तर्रार गोलंदाजी होती परंतु मिस टायमिंग स्ट्रोक कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आणि तिसऱ्या अटॅम्पमध्ये टीपला जाईल. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. इथे आपण पहिला चेंडू डॉट आलाय, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आली आहे. अजून या प्रथमतः बॅटिंग करत असताना या इनिंगचे 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पहिल्या डावाचे 4 चेंडू शिल्लक. या 4 चेंडूंवरती मी म्हणेन विकी भाऊ सर जर 8 ते 10 धावा आल्या तरी देखील एक फायटिंग स्कोर उभारू शकतो, हे चांगल्यांना ठाऊक आहे. इथून 37 धावा फलकावरती पाहायला मिळतात. अजूनही 4 चेंडू शिल्लक. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये झालाय दाखल प्रशांत. हा चेंडू पडल्यानंतर स्विंग पहा तुम्ही, अगदी आउटकटर पाहायला मिळाला आणि इथून व्हाईट बॉल अपस्टिक करून जाणारा चेंडू. एक्स्ट्रा धाव जोडली जाईल. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. अद्याप 38 धावा फलकावरती. एकच सांगेन नागेवाडी टीम अगोदरच कर्जबाजारी आणि त्याच्या दोस्त शेजारी अशी धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. हा चेंडू पण पाहिलं तर अगदी हलक्याताना फक्त ग्लास केला आणि एकच जबालीने एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 39. ज्या पद्धतीने धनेश बाद झालाय, ज्या पद्धतीने प्रकाश बाद झालाय, ज्या पद्धतीनं बालचंद्र बाद झालाय, तिथून नागेवाडी टीमच्या एकही खेळाडूने डाव सावरलेला नाहीये, हे निश्चित रूपाने तुम्हाला पाहायला मिळतं. त्याचं एकमेव कारण आहे की पळसझरी टीम देखील एक बलाढ्य आहे, एक मजबूत संघ. आणि हा चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या टोईंगला वसंतोला
चेंडू खाली येतील आणि टीपला जाईल. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. या ठिकाणी पण पाहिलं तर इथून शेवटचं षटक प्रगतीपथावरती असताना गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. नागेश आपण पाहतोय ज्याने तिसरं षटक आता होतं. तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 2 विकेट आणि 6 धावा ज्याने खर्च केला होता तोच नागेश आता पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय आणि अशाच टप्पाची गोलंदाजी शेवटपर्यंत ठेवली तर कदाचित 45 धावा देखील होणार नाहीया. परंतु क्रिकेटमध्ये विकी भाऊ जर तरला महत्व दिलं जात नाहीया. 2 चेंडूमध्ये 12 धावा देखील होतात, 2 चेंडूमध्ये 14 देखील धावा होतात, परंतु 10 चेंडूंमध्ये 1 धाव देखील कधी कधी डिफेंड होत नाहीया. आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं तर कदाचित मी म्हणेन इथे मॅचनं संपूर्णपणे यू टर्न घेतलाय. जिथे प्रेक्षकांना अपेक्षा वेगळा होता परंतु आता या ठिकाणी आपण पाहिलं तर पळसझरी टीमनं मी म्हणेन आतापर्यंत पहिल्या डावामध्ये चांगली कामगिरी केली आहे. शपल खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला तरी तुम्ही एकच धाव कंप्लीट केला. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न या ठिकाणी मिस फील्ड झाली आणि 2 धावा ठिकाणी सहजरीतीने कंप्लीट. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न करतील का? परंतु या 2 धावांवरती समाधान व्यक्त करावा लागतो नागेवाडी टीमला. धावसंख्या जाऊन पोहोचली 41 धावा फलकावरती. अजूनही या ओव्हरचे शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पहिल्या डावाचा शेवटचा चेंडू शिल्लक. समोर फलंदाज डावकुऱ्याचा फलंदाज नितेश. हा चेंडू पडल्यानंतर स्विंग पहा तुम्ही, डॉट बॉल अगदी करत असताना गोलंदाज नागेश तुम्हाला पाहायला मिळाला. अगदी नागेशचा विचार केला तर अद्यापि त्याने 2 षटक फेकले. 2 षटकांमध्ये 12 चेंडू आणि 10 धावा खर्च केला आणि त्यामध्ये त्याने विकेट मिळवल्या. अद्यापि 2 एक चांगली गोलंदाजी त्याची राहिली. पहिल्या डावामध्ये आपण पाहिला प्रथमतः बॅटिंग केली होती. प्रथमतः बॅटिंग करत असताना नागेवाडी टीमनं धावसंख्या जाऊन पोहोचली. अद्यापि 41 धावा फलकावरती. येणारे 30 बॉल आणि 42 धावा संख्येची गरज आहे जिंकण्याकरिता. ती म्हणजेच पळसझरी टीमला. चला पळसझरी टीम मैदान लगेच खाली करा आणि बॅटिंगसाठी लगेच सज्ज व्हा. तोपर्यंत देऊ आमच्या लाडक्या डिझेल एक संधी. दिवसातली पहिल्या फेरीतील शेवटची मॅच ओमसाई खडकी आणि त्याच्या अगेन्स्ट जुगरेवाडी टीम. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करू. मध्यंतर काळामध्ये टॉस करणं अनिवार्य राहील. आपल्याला 1-1 मिनिट या स्पर्धेसाठी महत्वाचं आहे. चला ठिकाणी जुगरेवाडी टीमचा कॅप्टन आलाय वैभव आणि वैभव देखील क्रीडांगणावर आमच्या व्यासपीठाच्या समोर येतात. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर जुगरेवाडी टीमचा मिस्टर परफेक्ट मान त्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. छोटा पाकेट बडा धमाका योगेश पारदी जुगरेवाडी टीमचे कॅप्टन आहेत आणि त्यांच्या माध्यमातून क्रिकेटचा खेळ चांगला राहिलाय. परंतु आज ओमसाई खडकी टीमच्या विरोधात लढायचं आहे आणि ओमसाई खडकी टीम देखील एक चांगला बलाढ्य संघ नेहमीच पाहिला जातो. आणि आज कौन किसके ऊपर बारी ये देखना जरूरी है. चला या ठिकाणी जुगरेवाडी टीमचा कॅप्टन आलात योगेश आलेत. मी विनंती करेल ओमसाई खडकी टीमचे कॅप्टन दीपक आनंदा रोहिदास बाणुदास. चला या ठिकाणी ओमसाई खडकी टीम 2023 चा काळ तुम्ही आठवा.
तुमच्या पाठीमागं एक नेहमीच पॅनल्टी असते, हे लक्षात घ्या. त्यामुळे या स्पर्धेचे नियम आहे ते तुम्हाला फॉलो करावेच लागतील. प्रत्येक आयोजनात आपल्याला नेहमीच पॅनल्टी मिळते, याचा पण दक्षता घ्या. परंतु आज या ठिकाणी आपण पाहिलं तर इथून सामन्याला होती सुरुवात. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक. 30 बॉल आणि करायच्या जिंकण्याकरिता 42 धाबा. पावरपेचा पहिलं षटक बॉलिंग ट्रॅक वरती राजेश. पावरपेच्या पहिल्या षटकामध्ये राजेश. पहिला चेंडू वसंत ओला बॅटिंग चांगली करतोय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल थांबणार नाहीये. एक टप्पा घेत बाउंड्री लाईन क्लिअर करत मिळतील धाबा 4 चौकार. पहिलाच बॉल वरती इथून चौकार आलाय. आणि त्याचबरोबर आपण पाहतो इथं टॉस केला जातोय. चुकरेवाडी बनाम ओमसाई कडकी या दोन टीमच्या दरम्यान एक चांगला युद्ध तुम्हाला पाहायला मिळेल क्रिकेटच्या माध्यमातून. एका साईडने योगेश पारदी तर दुसऱ्या साईडने कार्ड हिटर दीपक निरगुडा यांच्यामध्ये केलं जाईल टॉस. इथे टॉस जिंकलाय आणि ओमसाई कडकी टीमनं प्रथमतः टॉस जिंकून निर्णय होल्ड असेल. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या वरना क्रिकेट मधला सर्वात सेफ झोन फटका वसंत ओलाच्या बॅट मधून आणखीन एक तडाखा चौकार. अशी जर शेवटपर्यंत बॅटिंग केली तर विकी भाऊ 3 ओव्हर मध्ये सामना फिनिश करेल. हा फलंदाज वसंत ओला एक चांगला खेळाडू. 2020-22 मध्ये आम्ही कर्जत प्रीमियर लीग मध्ये जेव्हा खेळत होतो ना तेव्हा नेहमीच त्याने देखील भरपूर चांगली बॅटिंग केली आणि नेहमीच पळसझरी टीमकडनं यष्टीरक्षक देखील चांगला राहिला आणि चांगला खेळाडू देखील तुम्हाला पाहायला मिळतो. त्याच्या बॅट मधून 2 चेंडू 8 धावा आल्यात. सलामीची जोडी आपण पाहिली तर विलास आणि त्यांच्या साथीनं वसंत ओलाला आपण पाहतोय 2 चेंडू आणि 8 धावा त्याच्या बॅट मधून. पुन्हा एकदा आपण पाहतोय कव्हर पॉइंटच्या वरनं क्लासिकल स्ट्रोक या क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका. या दुसऱ्या दिवसामध्ये चौकार हॅट्रिक कंप्लीट करणारा फलंदाज तो ठरलाय. या ठिकाणी वसंत ओला त्याच्या बॅट मधून आणखीन एक तडाखा चौकार. घेऊ या ठिकाणी गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील राजेश. आता राजेशला चर्चा करण्यामध्ये भाग पाडलाय. थोडस या ठिकाणी वसंत ओलानं दमखम दाखवलाय आणि खरं तर मैदानाच्या चारही साईडला फलंदाजी करण्याची क्षमता वसंत ओलामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 12 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. पुन्हा त्या शॉर्ट पिचचा बॉल होता. इथे आपण पाहिलं तर मिड विकेटला नितेश आणि तिकडनं आपण पाहिलं तर एकच धावा आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर ऑन द बोर्ड तुम्हाला पाहायला मिळतील 13 धावा फलकावरती. 4 चेंडूंच्या धाबी फेकी झाली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करत असताना वसंत ओला तुम्हाला पाहायला मिळतोय. परंतु आपण पाहिलं आता स्ट्राईक एंड वरती शेवटच्या 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरचे. विलासला आपण पाहतोय. गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील राजेश. पुढे आपण पाहतोय अलंत कार्पेटना फटका भरपूर चांगला आहे. परंतु तिकडे शतरक्षक बालचंद्र पाहायला मिळतील जो नागेवाडी टीमचा ड्रीम कार्ड आहे. आणि सध्या ड्रीम कार्ड आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये जेव्हा 4 चेंडू आणि 4 चौकार त्याच्या बॅट मधून आले होते की असं वाटलं होतं की विकी भाऊ 70 ते 60 धावा होऊ शकतात. परंतु धावा अगदी रोखवल्या गेला आणि यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू येत नाहीये आणि अशी गोलंदाजी शेवटच्या मोमेंट पर्यंत करावे लागेल. जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर मग कदाचित आज इथे तुम्हाला घाम गाळावा लागेल. पाहता पाहता पहिलं षटक झालं समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली आहे अद्यापही 14 धावा फलकावरती. अजूनही येणारे 24 बॉल आणि विजयासाठी 28 धावसंख्येची गरज. क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय पॉवरफुल बॅटिंग करेल का फलंदाज वसंत आणि त्यांच्या साथीनं विलासला आपण पाहतोय. एक आज मात्र पळसझरी टीमची वेगळी प्लॅनिंग तुम्हाला पाहायला मिळते. खरं तर धावा कमी आहेत आणि वसंत ओलाला चांगलं ठाऊक आहे की मोठमोठ्या खेळाडूंच्या नाग्या कशा टेचायच्यात हे मात्र आज वसंत ओलाने करून दाखवलाय. परंतु अजूनही या मॅच मध्ये काहीही संपलेलं नाहीये. अजूनही बंद लिफाफामध्ये तुम्हाला आज सामना पाहायला मिळतोय.
खरं तर 24 बॉल आणि 28 धावसंख्येची गरज. हा चेंडू आपण पाहतो बॅटच्या टोईंगला फर्स्ट स्लिप मध्ये पहिली विकेट इथे करत असताना गोलंदाज उमेशला आपण पाहतो आणि उमेशनं इथे पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली आणि कमबॅक करून देतोय तो नागेवाडी या संघाला. फलंदाज होईल बाद विलास बॅक टू द पवेलियन. ठिकाणी धावा बनवायच्या असतील तर मग इथून अगदी शांत आणि शांत पद्धतीने क्रिकेट खेळावा लागेल. हा चेंडू आपण पाहतो बॅटच्या स्लॉट मध्ये येत नाहीये चेंडू ऑफस्टिक वरून जाणारा बॉल होता आणि पंच आम्हाला दर्शवतील इट इज बाईट बॉल आहे आणि एक्स्ट्रा धाबा या ठिकाणी जोडली जाईल. एक्स्ट्रा धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहिली आहे तर या ठिकाणी 15 धाबा फलकावरती पाहायला मिळतात. 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळेस आपण पाहतो बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू येत नाही. गुडलिन स्पॉटचा बॉल होता पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल आणि इथून डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज उमेशला आपण पाहतोय अशाच पद्धतीचे चेंडू शेवटपर्यंत टाकावा लागतील. जर तुम्हाला तुमच्यापर्यंत विजय खेचून आणावा लागेल विजय तुम्हाला जर हवा असेल तर मग शेवटच्या चेंडूपर्यंत अशी गोलंदाजी करावी लागेल. हा चेंडू आपण पाहतोय कव्हर मध्ये ढकलला आहे. इथे पाठलाग करतील 2 षटरक्षक परंतु शेवटच्या क्षणापर्यंत इथे चेंडूने शर्यत जिंकल्याने बॉल सरळ सीमा पार 4 चौकार. चौकार आलाय. फलंदाज लेफ्ट हँडर भरतला आपण पाहतोय. कोलटापाचा बॉल पुन्हा एकदा चेंडूला ढकललाय लॉंग ऑफला आणि इथून क्षेत्ररक्षणानं पुन्हा एकदा केली आहे चूक आणि कदाचित या चुक्या तुम्हाला पराभवाच्या दिशेने घेऊन जातील याच्यात मात्र शंका नाही. बॅक टू बॅक 2 चौकार. आणि या सध्या आपण पाहतोय 42 धावांचा पाठलाग करायचा आणि अर्धा पल्ला इथून सेट केलाय. 22 धाबा फलकावरती पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा बॉल होता. गोल्डन स्पॉटचा बॉल परंतु या ठिकाणी आपण पाहिलं बॅटची लिडिंग एज आणि मिळेल नशिबाचा चौकार. फलंदाज आपण पाहिलं भरत आणि त्याच्या बॅटमधून लगातारचा 3रा चौकार.
की बात सोळा चेंडू 13 धावा, एक मोठा फटका या मॅच मध्ये पूर्णपणे विजय मिळवून देऊ शकतो. फुल टॉस बॉल आणि इथे मिड विकेट रिजनला शतरक्षक टीपला जाईल. पळेझरी संघाला लागणारा 440 वॉट का धक्का. टीमचा कॅप्टन केलाय गारात. फलंदाज वसंतोला बॅक टू द डगआउट. रन अशी तुम्हाला धावसंख्या पाहायला मिळते. खरं तर 15 चेंडू 13 धावा या मॅच मध्ये काही होऊ शकतं. क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व दिलं जात नाहीये, परंतु नागेवाडी टीमला या ठिकाणी कसून गोलंदाजी करावी लागेल. हा चेंडू आपण पाहिला तर पडल्यानंतर बघा बालचंद्रची एक ऍक्शन पहा तुम्ही. अगदी चेंडू पडल्यानंतर आउट स्विंग झाला आणि डॉट बॉलची सांगता करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. 14 चेंडू 13 धावा. फुल टॉस बॉल होता, लोवर फुल टॉस बॉल. इथे क्रिकेटचं ब्रह्मास्त्र टाकलं जातात आणि खरं तर वेगवेगळ्या पद्धतीने चेंडूंची इथे फेकी केली जाते. हे बालचंद्रकडे क्रिकेट आहे आणि तो सध्या हार मानायला तयार नाहीये. याबस पुन्हा एकदा आपण पाहतो बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू येत नाहीये आणि इथून आणखीन एक बॅटची टोईंग एज यष्टीरक्षकाने टीपला येईल. या ओव्हर मध्ये फलंदाजी करत असताना इथे धावा चेस करायच्यात आणि लागणारा हा चौथा. अत्यंत जवळचे मित्र विजय डोके सर, आपण या. विजय डोके सर, मी थांबतो, तुम्ही थांबू नका. ऐकत राहा, पाहत राहा. व्हॉइस ऑफ काराव अत्यंत नामांकित स्पर्धा आमदार चषक 2024. एक भव्य दिव्य क्रीडांगण लिटिल स्टार धारोळ आयोजित आमदार चषक यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा. आणि जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न आज कुठेतरी मी म्हणेन संपूर्ण साकार होत असताना पाहायला मिळते. आणि ज्या पद्धतीने संडेला जेव्हा सुरुवात होईल ना, तेव्हा मात्र तुम्हाला इथे अतिथी पाहुणे हे भरपूर आमच्या व्यासपीठावरती पाहायला मिळतील, याच्यात मात्र शंका नाही आहे. कारण धारोळकरांवरती इतकं प्रेम राहिलं आहे. प्रत्येक मान्यवरांचं
आणि ते तुम्हाला संध्याकाळच्या सत्रामध्ये रविवारच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील, याच्यात मात्र शंका नाही आहे. समीकरण राहिले 12 चेंडू 13 धावसंख्येची गरज आहे जिंकण्याकरिता. आणि नेहमीच आपण पाहिलं रोशन, जेव्हा जेव्हा लो स्कोरिंगचे सामने असतात ना, तेव्हा हाय मुकाबले नेहमीच पाहायला मिळतात. आणि या आपण ऐकूया आपण एकदा व्हाइस ऑफ काराव कॉम्बॉक्स मधून करूया परिवर्तन. 12 चेंडू 13 धावसंख्येची गरज आहे. काय घडेल काय बिघडेल या आपण ऐकूया विजय डोके सरांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. इथे गरज आहे 12 बॉल आणि 13 धावसंख्येची. हा बॉल सॉफ्ट हँडने खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे म्हणून आपला क्षेत्ररक्षक सजवला होता आणि इथे एकच धाव सावध सुरुवात करत असताना पाहू शकाल यावेळेस टीम पलसदरी. उमेश, हा बॉल इथे काय फील्ड आहे, लाजवाब काय बॉल अडवलाय. दोन फलंदाज पाहतोय आपण मैदानामध्ये, नागेश आणि उमेश. पुन्हा एकदा फील्ड चांगली आहे. काय क्षेत्ररक्षण, तेच क्षेत्रक, तोच बॉल, तोच फिल्डर, तीच फील्ड. काय रंगतदार मॅच होत असताना सामन्यात पुन्हा एकदा मजा येईल. आणखीन एक बॉल डॉट आला तर सामना पाहायला मजा येईल. पाहू शकाल उमेश बॅटिंग करत असताना उमेश टू उमेश असा सामना आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. 9 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस नशिबाची साथ. नो बॉल, पंचांचा कॉल, फ्रीट. नेक्स्ट बॉलवर आता मात्र फ्रीट असेल फलंदाज उमेशला. आता कुठेतरी नशिबाची साथ मात्र पलसदरी संघाच्या बाजूने पाहायला मिळतीये. समीकरण आता सोपं होत असताना फ्रीटचा बॉल आहे. 9 बॉल आणि 11 धावेची गरज आहे. पाहूया फ्रीटचा बॉल कशा प्रकारे खेळला जाईल, किती धावा येतील आणि कोणता संघ इथे विजय होईल. उमेश टू उमेश असा मॅच पाहतोय आपण यावेळेस एकमेकांसमोर. दोन्ही उमेश पाहतोय. हा बॉल सोडू दिलाय, जाऊ दिलाय. पंच सांगतात खराब बॉल आहे. सामन्यात मजा पाहायला मिळते. अजूनही फ्रीट कंटिन्यू राहील फलंदाज उमेश साठी. आणखीन एक व्हाईट बॉल आलाय. आता मात्र समीकरण 9 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज. एका बाजूला नागेवाडी, दुसऱ्या बाजूला पलसदरी. काय सामना पाहतोय. आजच्या दिवसातील तिसरी लढत पाहतोय ही मैदानात. बॅटची खडा इथे पाहू शकाल. चांगली फील्ड केली आहे. फील्डचा बॉल होता आणि जणू काही सकाळच्या नाश्त्यामध्ये नशिबाचा नाश्ता करून आलाय की काय फलंदाज उमेशला पाहतोय. चांगली ओव्हर टाकली जातात. खरा बॉल वगळता पाहायला गेलं तर चांगले बॉल टाकलेत. अजूनही बॅटनी धावा आल्या नाही आहेत. काय गोलंदाजी केली जाते आहे. 8 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक. आधीच बॅट फिरवली, लांब ठेवलं शरीरापासून आणि आणखीन एक बॉल आलाय डॉट. नागेशला पाहतोय इथे मात्र थोडासा धीर देत असताना फलंदाज उमेशला कुठेतरी थोडासा प्रेशर मध्ये पाहायला मिळतोय फलंदाज उमेश. कारण आता समीकरण 7 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज. इथून जर पाहायला गेलं तर टर्निंग पॉइंट ठरेल या मॅचची ही ओव्हर. पहा उमेश यावेळेस एक्स्ट्रा उद्ध्वस्त केल्या गेल्या फर्निचर बिघडवलंय आणि इथे फलंदाज उमेश बाद होतोय.
मध्ये आता मात्र मजा येते. कैलास आलाय, न्यू बॅटर कैलास. सहा बॉल आणि 10 धावसंख्येची गरज आता. कैलास आला, न्यू बॅटर. नागेश अजूनही मैदानात आहे, संघर्ष करतोय. चला फील्ड सजूया. धनेश आलाय, धना यावेळेस गोलंदाज ट्रॅकवर. शेवटची ओव्हर, 6 बॉल 10 धावसंख्येची गरज. इथून जी भालचंद्रनी ओव्हर टाकली ना, तो मात्र टर्निंग पॉइंट ठरलाय मॅचचा. आणि त्यानंतर आला उमेशने देखील चांगली ओव्हर टाकली. यावेळेस पहिलाच बॉल फेकून द्यायचा होता, दात मागली जाते वन्सनकड आणि बॉल आलाय इथे. डॉट बॉल. धना यावेळेस पहिलाच बॉल. 5 बॉल आणि 10 ची गरज. पुन्हा एकदा पंच केलाय, गॅप मध्ये बॉलला फेकून दिलाय आणि नागेशच्या बॅट मधून बॉल जाईल सीमारेषा पार. संघर्षमय आलाय चौकार. सहा बॉल 4 बॉल आणि 6 ची गरज. अगदी संघर्षमय चौकार आलाय. टर्निंग पॉइंट ठरेल का या मॅचचा? 4 बॉल आणि 6 ची गरज. नागेशला पाहतोय, आधी चांगली ओव्हर टाकली आणि आता चांगली बॅटिंग करत असताना नागेश. चार बॉल 6 धावसंख्येची गरज. पाहूया धनेश पुन्हा एकदा. यावेळेस पाहावं लागेल, पाहणी केली जाते पंचांच्या माध्यमातून. पंच आता आपले पाहायला लागेल बॉल कुठे पडलाय आणि कशा प्रकारे. व्हाईट बॉल आहे, पिचिंग केली गेली व्हाईट बॉल. आणखीन एक अतिरिक्त धाव मॅच मध्ये आता शिरकाव करत असताना. 4 बॉल 5 ची गरज. पहा गोलंदाजाला इथे 1 बाउन्सचा कॉल देखील दिला गेलाय. पंच आपण पाहू शकाल यशवंतजी गोरे सर आणि अजयजी शेंडे सर यांच्या माध्यमातून. हा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा फेकून दिलाय आणि हा बॉल देखील चाललाय. तू मैं थोडस फंबल, लगेच धाव चोरली जातीये. नागेश काय बॅटिंग करतोय, स्वतःकडे स्ट्राईक ठेवली. नागेशला माहिती आपल्या बॅट मधून धावा येत आहेत. अगदी प्रेशर राईज खेळ करत असताना मैदानात नागेशला पाहतोय. 3 बॉल आणि 3 धावेची गरज. जेव्हा मोठे मोठे संघ एकमेकांसमोर येतात ना सोनू सर, त्यावेळेस अशी मॅच मात्र पाहायला मिळते. आणि आता कोणता संघ इथून विजय प्राप्त करतोय? एका बाजूला नागेवाडी आणि दुसऱ्या बाजूला पलसदरे. 3 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज.
सामना मात्र रंगतदार झालाय. काय मॅच पाहायला मिळतीये. पाहूया नागेश का बॅटिंग करतोय. एका बाजूला धनेश. हा बॉल देखील खोलो टप्पाचा फेकलाय. चांगला टप्पा होता. आता बराच उशिरानंतर हा टप्पा चांगला आलाय आणि त्यानंतर आपण पाहू शकत स्वतःकडे स्ट्राईक ठेवायची होती. आपण पाहू शकाल परंतु तशी स्ट्राईक चेंज नाही आहे मित्रा. दोन्ही फलंदाज ज्या वेळेस क्रीज सोडतील त्याच वेळेस मात्र स्ट्राईक चेंज होईल. दोन बॉल आणि 2 धावसंख्येची गरज. पाहूया कंपल्सरी चेसिंग अँड रेसिंग स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो. कंपल्सरी चेसिंग असेल याची नोंद घ्यायची आहे. कैलास तब्बल 4 बॉल नॉन स्ट्राईक होता. आता स्ट्राईक मिळाले. न्यू बॅटर कैलासला पाहतो. 2 बॉल 2 धावेची गरज. हा बॉल चांगला फटका आहे. 1 धाव पूर्ण. नागेश वेगाने रवाना झालाय. थ्रो झालाय. इथे पाहावं लागेल अजय शेंडे सर सांगत असताना कैलास देखील तंबूच्या आश्रयाला. आता मात्र 1 बॉल 1 धावेची गरज. काय मॅच पाहतोय. 1 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज आणि महत्वाचं म्हणजे न्यू बॅटर स्ट्राईकला असेल. पाहूया हरेशला पाहतोय. आणि किपरच्या हातामध्ये असला तर रन नसेल याची नोंद घ्यायची आहे. आणि जर का बॉल हातातून निसटला तर आपण रन घेऊ शकता. जर किपरच्या हातातून बॉल सुटला तर रन घेतली जाईल आणि किपरच्या हातामध्ये बॉल असला तर रन नसेल याची नोंद घ्यायची आहे. फलंदाज यावेळेस हरेश आलाय. 1 बॉल 1 धावेची गरज. काय मॅच पाहतोय. आता युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहणारे प्रेक्षक देखील आता खुश झाले असतील कारण मॅचच तेवढी चांगली आहे. प्रेक्षक देखील वर्ग उभा राहिलाय. प्रेक्षक वर्ग देखील उभा राहिलाय. पहा 1 बॉल 1 धावेची गरज. स्लिपला 2 खेळाडू आहेत. त्यांनी कोणत्याही प्रकारचे कृत्य करायचे नाहीत. हा बॉल इथे रिव्ह्यू वाईट साठी. ओके इथे माझा चेक केलं जाईल.